चला हवा येऊ द्या या शोमुळे घराघरात पोहोचलेला सागर कारंडे हा सध्या बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात दिसत आहे। बिग बॉस मराठीच्या घरातील त्याच्या खेळापेक्षा सागर कारंडेच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे तो सध्या जास्त चर्चेत आहे। या व्हिडिओमध्ये सागर चक्क तंबाखू मळताना आणि खाताना दिसल्याचा दावा प्रेक्षकांनी केला आहे। या एका व्हिडिओमुळे शोच्या नियमांवरही आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। बिग बॉसच्या घरात व्यसन करायला अधिकृत परवानगी असते का? सिगारेट आणि ड्रग्ज बाबत या घराचे नियम काय आहेत? असे प्रश्न आता बिग बॉसच्या प्रेक्षकांना पडले आहेत। यावरच आता खुद्द शोचे क्रिएटिव्ह हेड केतन माणगावकर यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे। सागर कारंडेच्या त्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना केतन माणगावकर म्हणाले, सागरचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो जर तुम्ही नीट पाहिला तर लक्षात येईल तो तिथे दिग्गज अभिनेते निळू फुले यांची नक्कल करत आहे। सागर आणि राधा यांच्यात एक गमतीशीर स्किट चाललं होतं। तो तंबाखू खात नव्हता आणि तो तंबाखू खात नव्हता हे सत्य आहे। नॅशनल टेलिव्हिजनवर अशी कोणतीही गोष्ट दाखवली जात नाही हे सर्वांना ठाऊक आहे। सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे। तसेच शोच्या फॉर्मॅटनुसार घरात एक स्मोकिंग झोन असतो। स्पर्धक स्मोकिंग झोनच्या आत जाऊन सिगारेट ओढू शकतात, मात्र बाहेर येऊन धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे। तसेच हे दृश्य टीव्हीवरही दाखवले जात नाहीत। बिग बॉसच्या घरामध्ये मद्यपानाला अजिबात परवानगी नाही। सिगारेट शिवाय इतर कोणत्याही प्रकाराचे व्यसन तिथे चालत नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।